हॅलो गाईज, हर्षा व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज मी बनवते शेगावची सुप्रसिद्ध खमंग खुसखुशीत कचोरी। तर बघा, इथे एक वाटी मी मैदा घेतलाय, त्यामध्ये चवीपुरते मीठ घातले आणि तेल यांनी छान असं पीठ मळून घ्यायचे आहे। पीठ अर्धा तास असे मुरवत ठेवायचे आहे। तर बघा, आता शेगाव कचोरीमध्ये मूग डाळीचे सारण सुद्धा बनवतात। मी बनवते ते बेसनाचे सारण आहे आणि आजकाल हिरव्या वाटाण्याचे सुद्धा सारण बनवतात, त्याची सुद्धा कचोरी बनवतात हिरव्या वाटाण्यापासून। तर बघा, इथे मी मुरवत ठेवलेला आहे, झाकून ठेवते। इथे सारण बनवायला घेतले, थोडेसे जिरे, सोप आणि धने हे हलके थोडे भाजून घ्यायचे आहे। भाजून घेतल्यानंतर ते असे जाडसर थोडे त्याचे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। बारीक करून घेतल्यानंतर त्याच भांड्यामध्ये इथे हिरवी मिरची, अद्रक थोडंसं आणि लसूण हे बारीक करून घ्यायचे आहे। तर बघा, हे छान असे मी वाटीत काढून घेतले। त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम केले। त्यानंतर त्यामध्ये पेस्ट केलेली हिरवी मिरची, लसूणची पेस्ट आणि थोडीशी हळद, धने पावडर, सोप, धने आणि ती पण पेस्ट घालायची आहे। त्यानंतर गरम मसाला, त्याने छान चव येते, त्यामुळं गरम मसाला सुद्धा घालायचा आहे। आणि बेसन असे एक वाटी बेसन घेतले, ते घालून छान असं मिक्स करून घ्यायचे आहे। त्यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये, सगळे असे फोडून घ्यायचे आहे। नंतर चवीपुरते मीठ घालून त्यामध्ये थोडासा पाण्याचा शिरवा घालायचा आहे, म्हणजे आपले बेसन कच्चे राहणार नाही। आणि 5 मिनिटे असे वाफ देऊन झाकण बंद करून ठेवायचे आहे। तर बघा, इथे कचोरीचे सारण आपले तयार आहे। तर इथे पीठ सुद्धा छान मुरलेले आहे, त्याचे असे छोटे छोटे गोल गोल गोळे बनवून घेतले। तो आपण इथे पराठा जसा भरतो तसे हे सारण इथे भरवून घ्यायचे आहे। तुम्ही कचोरी हलक्या हाताने लाटू पण शकता एकदम, पण मी इथे हातानेच अशी थोडी मोठी करून घेतली। जास्त जर प्रेस केली तर कचोरी फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे मी यावेळेस हातानेच अशा करून घेतल्यात। सगळ्या कचोऱ्या माझ्या अशा तयार आहेत। इथे तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झाल्यानंतर बघा, इथे कचोरी मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायची आहे। तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये मी 2-3 अशा मिरच्या पण तळून घेतल्या। तर बघा, इथे अशा तांबूस कलर येईपर्यंत कचोरी तळून घ्यायची आहे। तर बघा, असे छान खुसखुशीत कचोरी बनवून तयार आहे। त्यासोबत पुदिन्याची चटणी सुद्धा बनवलेली आहे। तर कचोरी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।